सरकारी नोकरी देण्याचा आमिष तुम्हाला कोणी दाखवत असेल तर वेळीच सावध व्हा, कारण तुमची हमखास फसवणूक होण्याची शक्यता आहे। मुंबई पोलिसांनी शेकडो बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीला जेरबंद केलंय। पाहुयात त्या संदर्भातला रिपोर्ट। पोलिसांच्या ताब्यात असलेले हे महाभाग नोकरी देण्याच्या बाता मारायचे, लोकांकडून पैसे उकळायचे आणि मग एके दिवशी रफू चक्कर व्हायचे। त्यातला नितीन धोत्रे हा बीएमसीतला अधिकारी होता, प्रकाश सदाफुले हा बीएमसीत शिपाई होता आणि प्रीती ठाकर ही तर पोलिसात होती। या तिघांनी 2017 पासून 450 जणांना गंडा घातल्याचा आरोप आहे। पण यांचं हे बिंग कसं फुटलं ऐका। मी तक्रार घेऊन जिच्या मुलाला नोकरी देतो असं सांगून तिच्याकडनं 3.5 लाख रुपये घेतले होते। त्या महिलेची आम्ही तक्रार घेऊन तो गुन्हा आम्ही सायन पोलीस स्टेशनला दाखल करून तो गुन्हा आम्ही आमच्याकडे तपासायला घेतला आणि तपासामध्ये आम्ही त्या 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांना 22 तारखेपर्यंत कोठडी मिळालेली आहे। यांचा पॅटर्नच भारी होता। एक जण बेरोजगारांना हेरायचा, बाकीचे दोघे इंटरव्ह्यूसाठी बोलवायचे, मग सरकारी रुग्णालयात इंटरव्ह्यू व्हायचा, रुग्णालयात बनावट केबिन उभारली जायची, याच वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली पैसे उकळले जायचे। मग पोलीस, बीएमसी आणि इतकंच काय, इन्कम टॅक्स विभागात नोकरीचं आमिष दिलं जायचं। आता प्रथमदर्शनी आमच्या तपासामध्ये एकंदरीत चौकशीमध्ये जवळजवळ 400 ते 450च्या आसपास मुलांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न होतं, पण त्यामध्ये आम्ही परत सखोल तपास करून खात्री करत आहोत। आता असं तपासात निष्पन्न होतंय की हे गेल्या 2017 पासून किंवा थोडं त्याच्या अगोदरपासून सुरू होतं। त्यामुळे मंडळी, नोकरी मिळते म्हणून हप्पापू नका। आधी नोकरी देणारा कोण हे नीट तपासून घ्या। सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।